मित्रांनो, आज मी शिप्यांची भाजी बनवतो आणि ही वाली भाजी आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर असते. भरपूर लोकांना माहीत असेल, आता कोणीतरी कमेंट करून सांगावं. यांना मी घेतल्यानंतर जवळ-जवळ रात्रभर पाण्यात भिजत ठेवलेलं आहे. त्याच्यानंतर आता त्यांना बॉईल करून घ्यायचं आहे आणि बॉईल करून झाल्यानंतर मित्रांनो, त्याच्या आतला जो गरा असतो, जो मांस असतो, तो आपल्याला काढून घ्यायचा आहे. यांच्या जेव्हा आपण भाजी खातो, तेव्हा बोलतात ते शरीरासाठी, जॉइंटसाठी आपल्या बॉडीच्या खूप फायदेशीर असतात. आता एक्झॅक्टली काय-काय फायदे ते तुम्ही मला कमेंट करून सांगा. अशा प्रकारे त्याचा मांस काढून घेतोय, स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घेतोय आणि आता याचा मसाला तयार करायचा. एकदम सिंपल असणार आहे. सुरुवातीला काय करतो, कढईमध्ये थोडंसं ऑइल टाकतो, त्यामध्ये चॉप केलेला कांदा टाकतो. तो असा परतवून घ्यायचा, ट्रान्सपरंट करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर अद्रक लसूणची पेस्ट त्याच्यामध्ये ॲड करायची. मग चॉप केलेली मिरची याच्यामध्ये ॲड करतो, तीही मिक्स करून घ्या. मस्त पेस्टला शिजवून घ्या. मित्रांनो, याच्यामध्ये काळा वाटण यूज करतो, जो मी होममेड बनवला. याची रेसिपी मी कॅप्शनमध्ये टाकतो, तुम्ही बनवून बघा, मजा येईल. हा वाटण तुम्ही चिकन मटणमध्ये कुठेही यूज करू शकता. याच्यामध्ये काश्मीरी मिरची, लाल मिरची टाकतो, काश्मीरी मिरची. त्यानंतर टाकतो याच्यामध्ये आगरी कोळी मसाला, हळद, धने जिरा पावडर आणि थोडंसं टाकतो याच्यामध्ये आपला गरम मसाला. हे सगळं टाकल्यानंतर मिक्स करून घेतोय. थोडंसं याच्यामध्ये पाणी ॲड करून पहिले मसाला शिजवून घेणार आहे. एकदम मजेदार हा आणि एकदम टेस्टी मसाला बनतो आणि रेसिपी तर एक नंबर बनणार आहे. चॉप केलेला टोमॅटो याच्यावर टाकतोय, चवीनुसार मीठ टाकतोय, टोमॅटोला मस्त मेल्ट करायचं आहे. आता याच्यामध्ये थोडंसं पाणी अजून ॲड करायचं आहे आपल्याला आणि झाकण ठेवून आपल्याला टोमॅटोला पूर्ण मेल्ट करून घ्यायचं आहे आणि हा मसाला तुम्ही कुठेही यूज करू शकता. म्हणजे ॲज इट इज तुम्ही याच्यामध्ये अंडा टाकला तरी भारीच लागेल, चिकन टाकलं तरी भारी लागेल, मटण टाकलं तरी भारी लागेल. आता याच्यामध्ये शिंपले टाकले, ते शिपे टाकलेत. शिपे ॲड केल्यानंतर आपण याला मिक्स करून घेणार आहे. शिपे ऑलरेडी आपण बॉईल केलेत, पण तरी थोडे शिजवायला लागतील. चॉप केलेली कोथिंबीर टाकतोय. परत एकदा याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करायचं आहे. जेवढं तुम्हाला पाहिजे तेवढं ॲड करा. मी भाकरीसोबत खातोय. तर झाकण ठेवून आपल्याला शिजवून घ्यायचं आहे 10-15 मिनिटं. त्याच्यानंतर मग सर्व्ह करा आणि एन्जॉय करा ह्या शिप्यांची भाजी. आता एक्झॅक्टली तुम्ही कशी शिपे बनवता, ज्यांना माहिती आहे त्यांनी प्लीज मला कमेंट करून सांगा आणि शिप्यांचे काय काय फायदे आहेत ते पण नक्की सांगा.